आणि जर आजचं वचन समजलं तर खरोखर आमचं लाईफ बदलून जाईल चर्च. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना वाटतं का खरंच मी ब्लेस असावं, आशीर्वादित असावं, माझं शरीर निरोगी असावं, माझ्या कुटुंबामध्ये आनंद असावा, माझ्या घरामध्ये शांती असावी, आर्थिकरित्या मी ब्लेस असावं, माझ्या कुटुंबात कोणती अशी गोष्ट नको आहे जी नाश करणारी आहे. आम्ही जर देवाची लेकर आहोत तर आशीर्वाद पण आमच्या जीवनामध्ये दिसले पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज जर हे वचन तुम्ही अंगीकार केलं तर खरोखर ज्याच्यासाठी परमेश्वर ओळखला जातो, शांतीसाठी, आरोग्यासाठी, ब्लेसिंगसाठी, जे काही पाहिजे त्या सर्वांसाठी तो परमेश्वर ते ब्लेसिंग्स आम्हाला देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण माझी इच्छा आहे का आजचं वचन तुम्ही आत्म्यातून अंगीकार करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी बुधवारी पण सांगितलं होतं का तयारी करून या. हे वचन जर तुम्ही आत्म्यातून घेतलं तर हे वचन पूर्ण तुमचं आयुष्य बदलून टाकेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आमच्यामध्ये देह आहे आणि देह देवाच्या वाटाला आम्हाला सहमत होऊ देणार नाही. परंतु जर तुम्ही देहाचं नाही ऐकता आत्म्याचं जर ऐकलं तर हे वचन तुम्हाला फळद्रूप करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घेऊया आपलं बायबल हातामध्ये प्रत्येक जण थोडंसं वर घेऊया. पहिलं तर रूल हाच आहे की काय पाहिजे, बायबल पाहिजे. हा. जर मॅन्युअल तुमच्याकडे नाही तर तुम्ही ब्लेस कसे होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलूया आज परमेश्वर माझ्याशी बोलणार आहे. परमेश्वर माझ्याशी बोलणार आहे. देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे, त्याचे आशीर्वाद त्याचे आशीर्वाद माझ्यामध्ये दिसले पाहिजे. दिसले पाहिजेत. पण त्यासाठी त्याच्या पवित्र शास्त्र, त्याचे पवित्र शास्त्र जे माझ्यासाठी मॅन्युअल आहे, मॅन्युअल आहे, आज मला ते समजून घ्यायचं आहे, त्याप्रमाणे चालायचं आहे. जर मी त्याप्रमाणे केलं तर परमेश्वर खरोखर मला ब्लेस करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढूया ठिकाणामध्ये आपण थेसलोनिकराचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 19 वचन या ठिकाणामध्ये वाचणार आहोत. सर्व काढूया, वाचण्या अगोदर सर्व काढूया. थेसलोनिकराचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 19 वचन हे सर्व आपण काढणार आहोत. सर्व पहिले काढा प्लीज. थोडं फास्ट जाणार आहोत, संदेश मोठा आहे. काढलं सर्वांनी काढलं. ओके. आजचा जो विषय आहे तो विषय देखील तुम्ही लिहून घ्या. आजचा विषय असा आहे की ॲव्हरेज राहू नका. कसे राहू नका? सगळे बोला कसे? ॲव्हरेज. आणि ॲव्हरेज म्हणजे मध्यम. ॲव्हरेज म्हणजे मध्यम. मी पुन्हा सांगतो, इंग्लिशमध्ये ॲव्हरेज शब्द वापरतात आणि त्याचं मराठीत भाषांतर होतं मध्यम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय आहे, मी पुन्हा सांगतो, देवाची इच्छा आहे का आम्ही कसे नसावेत? ॲव्हरेज. कसे नसावेत? ॲव्हरेज म्हणजे मध्यम. देवाची इच्छा का जास्त असावं. कसं असावं? जास्त असावं, पण ॲव्हरेज नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5व्या ठिकाणामध्ये आपण थेसलोनिकराचं पहिलं पत्र 5वा अध्याय 19 वचन. आत्म्याला विझवू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं आत्म्याला काय करू नका? विझवू नका. यस, देवाची इच्छा आहे का जो पवित्र आत्मा आमच्यामध्ये संचार करतोय त्या आत्म्याला मी पेटवलं पाहिजे. काय केलं पाहिजे? पेटवलं पाहिजे. आणि त्या आत्म्याला पेटवण्यासाठी त्याच्या आतमध्ये काय टाकलं पाहिजे? वचन. प्लीज बोला, काय टाकलं पाहिजे? वचन. आणि वचन टाकणं म्हणजे काय करणं? जे वचन येतं त्याची अंमलबजावणी करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मा फक्त बायबल वाचाने पेटत नाही. आत्मा त्यावेळेस पेटतो ज्यावेळेस जे वचन तुम्ही आतमध्ये टाकता आणि ते उपयोगात आणता, मग तो आत्मा पेटतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला आत्मा काय करू नकोस? विझवू नको. कारण तुझ्यामध्ये देह आहे आणि जर तुझा आत्मा विजला तर देह तुला खाऊन टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभूची इच्छा नाही का तुझ्या देहाने तुझ्या राज्य करावं. देवाची इच्छा आहे का आत्म्याचंच वर्ष तुझ्यामध्ये असावं आणि म्हणून तो आत्मा पेटत असावा. कसा असावा? पेटता असावा. म्हणून जे काही वचन तुझ्या कानावर पडतं, तुझ्या अंतःकरणात शिरतं, त्याची अंमलबजावणी तू करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर प्रभू जे तुला सांगवते, शिकवते, जर तू ते फॉलो केलं तर मग तुझा आत्मा पेटणार, तुझ्यावर देह राज्य करणार नाही आणि तुझ्यामध्ये आत्म्याची वृत्ती दिसेल, आत्म्याची प्रगती दिसेल आणि देवाचे पण आशीर्वाद तुझ्यामध्ये राज्य करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रत्येकाला आमचा आत्मा कसा ठेवायचा? पेटता ठेवायचा. प्लीज बोला, कसा ठेवायचा? पेटता ठेवायचा. आणि म्हणून त्यासाठी जे वचन पुढे पडतंय, सगळे वचन पुढे पडतंय, कानी पडतंय. आणि आता ज्यावेळेस तुम्ही दर रविवारी येता, बायबल स्टडी येता, वचन कुठं पडतं? कानावर पडतं. पण ते जे अंतःकरणात शिरतं त्याची अंमलबजावणी करा. प्रेज द लॉर्ड. कारण त्याद्वारे आत्मा पेटणार आणि एकदा का आत्मा पेटला मग ब्लेसिंग दिसणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण ज्या गोष्टी मला प्रभूने या वीक मध्ये 2 वीक पासून ज्या मनात चालल्यात, ज्या परमेश्वर दाखवते का आम्ही सर्व म्हणतो का प्रभू याचा समय जवळ आहे आणि त्या प्रकारचे साइन्स आणि सिम्बॉल्स आता दिसू लागले चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडक्यात त्याद्वारे आम्ही स्वतःला सज्ज करावं. जर परमेश्वर येईल तर मला त्याच्या राज्यात प्रवेश मिळला पाहिजे. पण त्यासाठी मी आत्म्यात कसा पाहिजे? पेटलेला पाहिजे. कसा पाहिजे? पेटलेला. मी पुन्हा सांगल, ज्या घटना घडल्या मागच्या वेळेस खूप पाऊस झाला, ऑस्ट्रेलियामध्ये भयानक आग लागली आणि सध्या इस्रायलची स्थिती आणि जे काही अमेरिका आणि इराणचं जे चाललंय, इस्रायल एक प्रकारचं घड्याळ आहे. इस्रायल काय एक प्रकारचं घड्याळ आहे. आणि त्या घड्याळाकडे पाहत राहायचं. त्यानुसार तुम्हाला कळणार का प्रभू याचा समय किती जवळ आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे संकेत आहेत चर्च. या संकेताद्वारे स्वतःला आपण सतर्क केलं पाहिजे की आता मी आत्म्यात आवेशी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्या प्रत्येक गोष्टी परमेश्वर बोलवते त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जगामध्ये आम्हाला दिसतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आत्म्यात असताल तर ते प्रत्येक बातमीद्वारे जी टीव्हीवर चालती त्या बातमीला घेऊन देवाचा आत्मा तुम्हाशी बोलणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेणेकरून आम्हाला कळावं की परमेश्वर येणार आहे आणि त्यासाठी आमचा आत्मा पेटत राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही विश्वासणार आहेत. कोण आहात? विश्वासणारे. येस, आम्ही ख्रिस्ती आहोत, देवाच्या मागे चालणारे आहोत. मग त्यासाठी जर आम्ही देवाची लेकरं आहोत तर ती उत्सुकता, तो आवेश आमच्यामध्ये दिसला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आम्ही नाताळी ख्रिश्चन नाहीयेत. कोणते? नाताळचे. सगळे बोला. कोणते? नाताळचे. जोरात बोला. कोणते? नाताळचे. नाताळी ख्रिश्चन नाहीये किंवा फक्त गुड फ्रायडे मध्ये प्रभू भोजन घेणारे नाहीयेत. आम्ही थ्रू आउट वर्ष प्रभू भोजन घेतो. येस येस. थ्रू आउट वर्ष आम्ही देवाच्या सहभागितेमध्ये आहे. परंतु देव म्हणतो का रे बाबा, नाताळी ख्रिश्चन आणि तुझ्यामध्ये काही फरक दिसत नाही. त्याला प्रभू कळत नाही म्हणतो थंड आहे. कसा आहे? थंड आहे. तुला प्रभू कळतो म्हणून तू पेटलेला पाहिजे. कसा पाहिजे? पेटलेला. पण तू ॲव्हरेज आहेस. तू कसा आहे? ॲव्हरेज आहे. मग ते नाताळी परवडले. कोण परवडले? नाताळचे. सगळे बोला. कोण परवडले? नाताळी. कारण ते रेग्युलर चर्चला येऊन देवाला कॉन्फिडन्स मध्ये घेत नाही का प्रभू मला कळलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणतो का ते परवडले नाताळी का? ते म्हणतात नाही प्रभू नाही, आम्हाला नाही टाइम, आम्हाला नाही प्रार्थनेत इंटरेस्ट. ते त्यांच्या बाबतीत क्लिअर आहे का नाही, आम्हाला नाही आवडत. त्यांचा न्याय परमेश्वर करणार. पण आम्ही जे म्हणतो का प्रभू तू मला आवडतो, तुझं वचन मला आवडतं, त्याप्रमाणे मी चालणार. जे आराधना तुम्ही करता, जे कसबे वादे देवाला बोलता, मग त्या ठिकाणामध्ये जर एवढं करतो तर ॲव्हरेज राहून जमणार नाही, मध्यम राहून जमणार नाही. चर्च मध्यम असू तर देव ओकून टाकणार. येस येस. काय करणार देव? ओकून टाकणार. वाचू या ठिकाणामध्ये आपण प्रगटीकरण 3रा अध्याय आणि 15 वचनापासून. ती अशी की तू थंड नाहीस आणि ऊनही नाहीस. तू थंड किंवा ऊन असतास तर बरे होते. तर तू कोमट आहेस, म्हणजे तू थंड नाहीस आणि ऊनही नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थंड किंवा गरम? थंड किंवा गरम. तो म्हणतो तू थंड पण नाही आणि तू कसा आहेस? सगळे बोला. आहेस. कसा आहेस? कोमट आहेस. घेताल का आता थंडीमध्ये कोमट पाणी अंगावर? प्लीज बोला. घेताल का? कोणी म्हणलं जा आंघोळीला, आपण तो पाणी कुठं तापलंय का? कारण मला पण तेच पाणी पाहिजे जे पाणी कडक असेल आणि त्याद्वारे माझ्या अंगाला उभ येणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला ॲव्हरेज लोक नको आहेत. प्रभूला असे लोक पाहिजेत जे आत्म्यात गरम आहेत, आवेशी आहेत, उत्साही आहेत. कारण देवाला त्याच्यातून ती आध्यात्मिक ऊब घ्यायची चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोमट लोक त्याची महिमा करू शकणार नाही. नाही. जसं तुम्हाला कोमट चालत नाही, मग ते म्हणतो मलाही कोमट चालत नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एकदा थंडही नको आणि ॲव्हरेजही नको, मध्यमही नको. प्रभूला गरम पाहिजे, येस येस. प्रभूला आवेशी पाहिजे, प्रभूला उत्साही पाहिजे आणि प्रभूला आत्म्यात जगणारे लोक पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? प्रगटीकरण खूप सुंदर पत्र आहे हे. चर्च साठी एक प्रकारचा ओळंब आहे. Yes. काय आहे? ओळंब आहे. का तुम्ही पाहावं की तुम्ही किती प्रगती करतायत आणि तुम्ही किती आत्म्यामध्ये. हे स्केल जर लावलं तर लगेच कळतं प्रभू ख्रिसमस तर खूप एन्जॉय केलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या हिशोबाने तू एन्जॉय केलाय, पण जर माझ्या नजरेने चेक करशील तर तू अजून ॲव्हरेजच. येस. प्रेज द लॉर्ड. मला ती गती पाहिजे जेणेकरून जसं मी येईल तुला प्रशस्तपणे माझ्या राज्यामध्ये घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च ॲव्हरेज जीवन नकोय. कसं? ॲव्हरेज जीवन. मग ते नाताळी परवडले. कोणते परवडले? नाताळी. जर आम्हाला एवढं परमेश्वर कळतो तर आता जास्त समर्पण प्रभूला जाणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर लक्षात घ्या देव आम्हाला उकून टाकणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो म्हणतो मुखामध्ये. कशामध्ये आहे? मुखामध्ये. अजून देवाने ओकलं नाही. अजून काय केलं नाही? ओकलं नाही. ओकणार आहे. काय करणार आहे? ओकणार आहे. पण इच्छा नाही प्रभूची काय करावी? ओकावं. ओकावी. म्हणून एकदा तो सांगतो जेणेकरून मी ओकणार नाही, मी तुला पुन्हा गिळणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काय इच्छा चर्च? ओकावं की गिळावं? गिळावं. मग त्यासाठी देवाची इच्छा का थंड पाण्यात टाकून दे. ॲव्हरेज पाणा जो आहे त्याच्यामध्ये एन्जॉय करू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडंसं काय झालंय की अवतीभोवतीच्या लोकांना पाहिलं ना, आपल्या ख्रिस्ती काही कुटुंबांना येणार, त्यांना वाटतं त्यांच्यापेक्षा आम्ही बरे आहेत, त्यांच्यापेक्षा आम्ही बरे आहोत. बरे आहोत, आम्ही चर्चला जाणार आहोत, आम्ही एवढ्यात आम्ही खुश आहे. प्रेज द लॉर्ड.
लक्षात घ्या, सायकलवाल्याची रेस लावून काही होणार नाही. नेहमी पवित्र शास्त्र चेक करायचं आणि त्यात जर चेक केलं तर मग तुम्हाला कळणार की मला कोणत्या गतीने आणि कोणत्या आत्म्यात आणि कोणत्या आवेशामध्ये मला पळायचं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचा पुढे काय लिहिलंय. कारण तू म्हणतोस की मी धनवान आहे आणि मी धन मिळवले आहे आणि मला कशाचीही गरज नाही, पण तू कष्टी आणि दीनवाना आणि दरिद्री आणि आंधळा आणि नागवा आहेस हे तुला ठाऊक नाही. पुढं मी तुला मसलत देतो की तू धनवान व्हावे म्हणून अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे आणि तुझ्या नागवेपणाची लाज प्रगट होऊ नये म्हणून तू नेसायला शुभ्र वस्त्रे घ्यावी आणि तुला दिसावे म्हणून तू आपल्या डोळ्यास लावण्याकरता अंजन घ्यावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो तुला वाटतं तू धनवान आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्हा सर्वांना वाटतं का मी कुठं जाणार, स्वर्गामध्ये आम्ही जाणार स्वर्गामध्ये, आम्ही रेग्युलर चर्चला आहेत, पण तुला असं वाटतं. पण ते म्हणतो का ऐक, माझ्याकडून सोनं घे. माझ्याकडून काय घे? सोनं घे. कोणत्या सोन्याबद्दल बोलतोय परमेश्वर? अग्नीने शुद्ध केलेले सोने. वचन. कशाबद्दल बोलतोय? वचन. प्लीज बोला कशाबद्दल? वचन. तो म्हणतोय काय वचन हेच अंजन आहे. कशात लाव? तुझ्या डोळ्याला लाव. हे जर तू आपल्या डोळ्यात लावशील तुझे डोळे उघडतील. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुझा जो स्वतःबद्दल गैरसमज आहे तो गैरसमज निघून जाणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडं काही प्रभूसाठी केल्याने तू लगेच देवाच्या राज्यात जाणार नाही. तू ॲव्हरेजेस. कसा आहे? ॲव्हरेज आहे. आणि ॲव्हरेज लोक परमेश्वराला पसंत नाही. म्हणून देवाची जग तू गरम राहा, उत्साही राहा, आवेशी राहा. आणि आज परमेश्वर ते अंजन आम्हाला देणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय देणार आहे आज आम्हाला? अंजन देणार आहे. आणि देवाची इच्छा की ते डोळ्यांना लावावं, Yes. ते आत्म्याला लावावं, पण देह ऐकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण काही लोक म्हणतात हा एवढं कुठं असतं देवाचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव असावा पण लय देवदेव पण नाही करावं माणसाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ऐक, तू आत्म्यातही चालत नाही आणि तू देहातही चालत नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून अशा मध्यम लोकांना प्रभूला कंटाळा आलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवात आहात तर असं देवाला सर्वस्व देऊन टाका का तुमच्याच देवाला गौरव मिळालाच पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढे काय लिहिलं त्यांनी. मी जितक्यांवर प्रीती करतो तितक्या शब्दाचा मार देतो आणि शिक्षा करतो. काय देतो चर्च? शब्दांचा मार. प्लीज बोला काय देतो? शब्दांचा म्हणून मार. म्हटलं होतं तयार होऊन या आज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देह ऐकू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर देहातून घेतलं तर तुमची प्रगती पण होणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्या वचन येतं माझ्या आतमध्ये पण एक देह येतो म्हणतो बोलू नकोस. याच्याद्वारे कुटुंब चर्च मधून काय होऊन जाईल? निघून जाईल. त्याला ते वचन लागेल, पण मला माझ्या देहाचं ऐकायचं नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चची प्रगती व्हावी, इव्हन जे टीव्हीवर पाहताय तुमची प्रगती व्हावी म्हणून देवाचं वचन तुम्हाला ऐकणं आणि समजणं गरजेचं आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज देव आम्हाला शिकवल, सांगवल आणि एक प्रकारचं स्केल लावणार. काय लावणार? स्केल लावणार. स्केल लावणार. तपासण्यासाठी का चेक कर तू कुठेस. आणि तुला वाटतं की तू परमेश्वरामध्ये, पण जर तुझं लाईफ ॲव्हरेज आहे तर लक्षात घे तुला प्रभूच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढे काय लिहिलंय. म्हणून आस्थावान होऊन पश्चाताप कर. पहा मी दाराशी उभा आहे आणि ठोकीत आहे. जर कुणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आज येईन आणि त्याच्याबरोबर जीवीन आणि तो माझ्याबरोबर जीवीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठे उभा आहे चर्च? दारापाशी. प्लीज बोला कुठे उभा आहे? दारापाशी. कोणाच्या दारापाशी? सगळे बोला कोणाच्या? आमच्या. माझ्या हृदयाच्या दाराजवळ तू उभा आहे चर्च. आता या क्षणी तू इथं आहे आणि तो ठोकणार आहे आपल्या वचनाद्वारे. Yes. आणि जो वचन मान्य करेल आणि म्हणणार का प्रभू नाही बसत त्या वचनामध्ये, मला संधी दे, त्या परमेश्वर त्या लोकांच्या अंतकरणात येणार चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे चर्च ॲव्हरेज नकोय. प्रेज द लॉर्ड. कसं नकोय? ॲव्हरेज नकोय. समजला ॲव्हरेजचा शब्द? ॲव्हरेजचा अर्थ मध्यम. मध्यम काही कामाचे नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला असे लोक पाहिजेत जे पेटलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर पेटलेले असतील ते ऊब देणार आहेत, ते महिमा देणार आहेत आणि त्याच लोकांना प्रभू आपल्या राज्यामध्ये घेणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय प्रत्येकाला? एक एक पॉईंट मी घेईल, त्याद्वारे जे प्रभूने मला रिव्हील केले ते आमच्यासाठी स्केल आहे चर्च, त्याद्वारे आम्हाला चेक करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला पॉईंट लिहून घ्या, भक्तीचा दिवस लिहून घ्या. हा देवाची इच्छा आहे आणि देवाने ठरवलं आठवड्यात किती दिवस? एक दिवस. प्लीज बोला किती दिवस? एक दिवस. म्हणजे ग्रुपची भक्ती. कशी भक्ती? ग्रुपची भक्ती. पर्सनल रोज भक्ती करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू देवाने आठवड्यात एक दिवस निर्धारित केलाय का आपण सर्व एकत्र यावं आणि सर्वांनी कोणाला गौरव द्यावं? देवाला गौरव द्यावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का आठवड्यात तुझी एक भक्ती रेग्युलर झालीच पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुझी एक दिवस ती भक्ती नाहीये आणि तू कारण सांगतो तर मग लक्षात घे तू त्या ख्रिस्ती नाताळी ख्रिस्ती सारखा आहे. कसा आहे? नाताळी ख्रिस्ती. तो वर्षात एकदा येतो, जास्त कमिटमेंट परमेश्वर
परमेश्वराला देत नाही. नाही, पण तू जो आहे तू मनाप्रमाणे परमेश्वराशी चालतो. कशाप्रमाणे? मनाप्रमाणे. प्लीज बोला, कशाप्रमाणे? मनाप्रमाणे. देवाची इच्छा आहे का बाबा तुझ्या मनाप्रमाणे माझ्याकडे येऊ नको, मी जे ठरवलंय त्याप्रमाणे तू माझ्याकडे ये. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण आम्हाला आज भक्तीचं महत्व नाही राहिलं चर्च. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्या प्रभूच्या महिमेसाठी 40 दिवस आपण म्हणजे आपल्या परिवर्तनासाठी ज्यावेळेस आपण लेन समाज किती दिवस उपवास प्रार्थना करतो? 40 दिवस. 40 दिवस उपवास प्रार्थना करतो. प्रभू येशू आमच्यासाठी वधस्तंभी गेला, पण त्या वधस्तंभाचं गांभीर्य आम्हाला नाहीये. ज्या दिवशी प्रभू वधस्तंभावर त्या ठिकाणी मरण पावला आणि बायबल सांगतं मंदिरातला पडदा जो होता तो काय झाला चर्च? वरपासून खालपर्यंत का फाटला? प्लीज बोला, का फाटला? कारण बायबल सांगतं 3 स्थान होते. अंगण होतं, पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान. लोक जे होते अंगणातूनच परत जायचे. कुठून परत जायचे? अंगणामधून. आणि याजकाला पवित्र स्थानामध्ये आणि काही विशेष याजक असेल त्यांनाच वर्षामधून एकदा परम पवित्र स्थानामध्ये. म्हणजे त्या पडद्यामुळे लोकांना सहभागिता मिळत नव्हती चर्च. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण तेवढ्यामध्ये पण लोक खुश होते अंगणामधून आराधना करण्यात. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण देवाने ते रक्त सांडून तो पडदा फाडला, जेणेकरून तुम्ही अंगणात थांबू नका, डायरेक्ट तुम्ही परम पवित्र स्थानामध्ये या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण काय झालं चर्च? आम्हाला आता देवाने जे करून दिलं ना डायरेक्ट मोकळी, त्याचं महत्व नाही राहिलं चर्च. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आदमाला कंटिन्यूस फेलोशिप होती. कोणाला? आदामाला. पण पापामुळे ती फेलोशिप तुटली आणि मध्ये त्या ठिकाणी कॅटेगरी तयार झाल्या. पण बायबल सांगतं येशूने रक्त सांडून पुन्हा आम्हाला काय केलं चर्च? देवाजवळ केलं. म्हणून त्यासाठी आम्हाला गांभीर्य पाहिजे. आठवड्याचे एक भक्तीचं चर्च. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज बोला, कळतंय? आम्ही म्हणतो नाही मला कामामुळे जमत नाही. कशामुळं? कामामुळं. नाही, तुला असं काम शोधावं लागेल का त्याचा इफेक्ट तुझ्या आध्यात्मिक जीवनावर नाही झाला पाहिजे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग असं काही नाही का बाबा तुम्ही शेवटला रविवारीच यावं. अनेक ठिकाणी असे पण आहेत का जिथं शनिवारची भक्ती आहे. MIDC एरिया झाला, तिकडची भक्ती कधी असती? शनिवारी असते. आणि ठिकाणी असं कुठे शुक्रवारची भक्ती आहे. तुमचा आठवड्यात एक दिवस देवाची फेलोशिप झालीच पाहिजे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण तुम्ही म्हणता नाही मला जमत नाही, माझा बिझनेस, माझं काम, एक तर ताकदीने ब्लेस हो, नाही तर देवाच्या वाष्टाप्रमाणे ब्लेस हो. Yes, hallelujah. जर तुला वाष्टाप्रमाणे ब्लेस व्हायचं तर मग तुझ्या मनाने प्रमाणे चालू नको, जे देवाने ठरवलंय त्याप्रमाणे तू चाल. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोकांना कळतंय? प्लीज बोला, कळतंय? एक साधं उदाहरण देतो. तुम्ही एखादी वस्तू इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये घ्यायला गेले, उदाहरण इस्त्री, सगळ्यांकडे प्रेस असते घरामध्ये. तुम्हाला कॉटनचे कपडे प्रेस करायचे. कोणते? कॉटनचे. सगळे बोला, कोणते? कॉटनचे. आणि त्याच्यावर मोड असतो, म्हणजे कशावर ते किती गरम होतं. तुमची इच्छा आहे का कॉटनचे कपडे ते चांगले कडक प्रेस व्हावेत आणि तुम्ही ते सिल्कवर ठेवले. कशावर ठेवलं? सिल्कवर. होणार का कपडे प्रेस? नाही. तुम्ही म्हणणार प्रेस खराब आहे. प्रेस काय आहे? खराब आहे. नाही, प्रेसनी आपली एक पात्रता ठरवली का ह्या कपड्यांना ह्या लेवर तापवण्यासाठी तुला ह्या मोडवर यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू त्या मोडवर येत नाही जे प्रेसने ठरवलंय आणि तू आपल्या मोडने म्हणतो का नाही प्रेसने तसे कपडे प्रेस केले पाहिजे, ते होतील का चर्च? नाही. तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल, तुमच्याकडे वेगवेगळ्या घरामध्ये वस्तू असेल, त्या प्रत्येकाचा एक मॅन्युअल असतो. काय असतो? मॅन्युअल असतो. मॅन्युअल कळतो, एक पुस्तक येतं का ते कसं वापरायचं. कारण ज्या फायद्यासाठी ती वस्तू घेतली ती तुम्हाला फायदेशीर व्हावं म्हणून ती वस्तू त्याच्या मॅन्युअल प्रमाणे वापरावी लागेल. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तसंच ज्या प्रभूचा तुम्ही ग्रहण केलंय आणि त्याचे आशीर्वाद तुमच्या जीवनात दिसावे म्हणून जो मॅन्युअल त्यांनी सेट केलाय त्या मॅन्युअल प्रमाणे तुम्हाला चालावं Yes, लागणार. आमीन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुम्ही त्याचा मॅन्युअल वापरत नाही. नाही प्रभू ऍडजस्ट करून घे. ज्या मशीनला तू ऍडजस्ट करल ती मशीन रिझल्ट देणार नाही, ती मशीन खराब होणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. इश्यू खराब नाही होणार पण तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. Yes, yes. काय दिसणार नाही? रिझल्ट दिसणार आणि तुम्ही आम्ही ते इश्यूत आहेत. अरे कसला इश्यू मध्ये तू आपल्याप्रमाणे चालतो. ज्या आज्ञा सुईच्या त्या घेतो आणि ज्या हृदयाला लागणार आहेत त्या आज्ञा सोडून देतोस. मग तू देवाच्या वाक्याप्रमाणे चाल म्हणजे देवाचे ब्लेसिंग तुझ्यामध्ये दिसणार. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आठवड्यात किती दिवस? एक दिवस. प्लीज बोला, किती दिवस? एक दिवस. एक दिवस दिलाच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आवडलं त्या ब्रदरनी 1 तारखेला सुट्टी टाकली. एक आपल्यामध्ये धनंजय शिंदे म्हणून एक परिवार आहे, त्या ब्रदरनी 1 तारखेला काय टाकली? सुट्टी टाकली. सुट्टी टाकली. आम्ही वाढ बघतो रे, सुट्टी नाही. सुट्टी कोण तुला देणार? तुझी जी सुट्टी तुला ती घ्यावी लागणार. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुझ्या अंतःकरणात देवासाठी तो अनुग्रह पाहिजे आणि जर ते नाहीये तर तू ऍव्हरेजेस. कसा आहे? ऍव्हरेज आहे. आणि मग ऍव्हरेज काही कामाचे नसतात. तुम्हाला देवाला त्या अंतःकरण दाखवावं लागेल का परमेश्वर आता मला त्या लेवलवर प्रभू कळतो का तुझ्यासाठी मी सर्वस्व टाकायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जोपर्यंत तुम्ही देहाच्या गोष्टी सोडणार नाही तुम्ही ऍव्हरेज राहणार आणि ऍव्हरेज लोक प्रभूच्या राज्याचे कामाचे नाहीत. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कुणाच्या मॅन्युअलनी चालायचं? देवाच्या. प्लीज बोला, कुणाच्या मॅन्युअलनी? देवाच्या. महिन्याचा म्हणजे वर्षाचा पहिला महिना पहिला दिवस तू स्थान काय कर? शुद्ध कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का आठवत नाही? होते का 1 तारखेला काय वचन होतं? वर्षाच्या
पहिल्या महिनी पहिल्या दिवशी पवित्र स्थान काय कर. मग आपण काय केलं चर्च? आम्ही देवाच्या मॅन्युअलने चालतोय का? कुणाच्या हिशोबाने चालतो आणि कोणाकडून अपेक्षा बाळगतो? देवाकडून. अरे जर त्याच्या मनाप्रमाणे करत नाही, त्याच्या वाचनाप्रमाणे करत नाही, मग तुझ्यामध्ये आशीर्वाद कसे राज्य करतील? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ऐक, तू देवाच्या राज्यात प्रवेश घेणार नाही आणि इथलंही जीवन तू असं रखडत जीवन कसं ब्लेसिंग दिसत नाही, नेहमी स्ट्रगल का देवाच्या वाचनाप्रमाणे चालत नाहीस. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. रखडलेलं जीवन जगायचं असेल तर मग परमेश्वर काही करू शकणार नाही. पण जर तुम्हाला ब्लेस जगायचं असेल तर प्रभूने जे ठरवलंय त्याप्रमाणे करा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आठवड्यातला किती दिवस? एक दिवस. प्लीज बोला किती दिवस? एक दिवस. एक दिवस आम्हाला दिलाच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दुसरी एक गोष्ट, एका दिवसाने भागत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यात ब्लेसिंग देऊ का टीचिंग देऊ? काय देऊ? तुम्हाला ब्लेसिंग पाहिजे, टीचिंग पाहिजे, एका दिवसात होतं का सगळं? नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला टीचिंग साठी वेगळं यावं लागल, ब्लेसिंग साठी वेगळं यावं लागल, तुमच्या हितासाठी तुम्हाला यावं लागणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चच्या हितासाठी येऊ नका, तुमच्या हितासाठी या. आणि जर तुम्ही ते फॉलो करताल, लॉर्ड तुम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोकांना महत्व नाहीये चर्चच्या फेलोशिपचं महत्व पाहिजे. चर्च का प्रभूने आपलं बलिदान दिलं, पडदा काय केला? चर्च फाडला. का फाडला? आम्ही देवाच्या सहभागितेमध्ये यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जसं कपड्यांना प्रेस मारल्यानंतर कपडे चमकतात, तसंच फेलोशिप मध्ये आल्यानंतर देवाचा अभिषेक तुमच्या चमकतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तो अभिषेकाखाली तुम्ही येत नाही, मग तुम्ही स्वतःला ताकदवर करू शकत नाही आणि मग तुमच्यामध्ये देह राज्य करतो, अरिष्ट राज्य करतात. आणि काय झालं? नाही, महिनाभरले त्रासात गेला. सगळं ओके झालं का येतोच. अरे देव बिना कसं ओके होणार आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माणूस कधी येणार चर्चला? सगळं ओके झाल्यावर. तुझ्या ताकदीने ओके झालं तर मग प्रभूची गरज आहे का तुला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं जीवन सुरळीत चालावं, तुझ्या जीवनात देवाचा आनंद राज्य करावं, म्हणून तुला सहभागितेची गरज आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? झकारियाला महत्व होतं, योहान बाप्तिस्मा करण्याचा वडील. आणि ज्या वेळेस त्याचा नंबर निघाला, चर्च त्याचा आनंद गगनात मावत नसेल. कारण प्रत्येकाला संधी नव्हती का मंदिरात जाऊन आराधना करावी. कुठं? मंदिरामध्ये. आतमध्ये जावं ही सगळ्यांना संधी नव्हती. अंगणातच जायचं, अंगणातूनच प्रेज द लॉर्ड करायचं आणि तिथूनच निघायचं. आतमध्ये जावं हे सगळ्यांना नशिबी आलं नाही. पण ज्याचा नंबर आला चर्च, तो आनंदी झाला का प्रेज गॉड. आणि बायबल सांगतं का आत गेला आणि ब्लेसिंग्स मोकळे झाले चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून भक्तीचं महत्व आम्हाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते असेल तर तुम्ही उन्नती करणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळलं प्रत्येकाला? सेकंड पॉइंट लिहून घ्या, वेळ. मंडळीचा काय असतो एक चर्च? वेळ असतो. मंडळीने एक वेळ ठरवलेला असतो, प्रत्येक मंडळीचा एक वेळ असतो. आणि बायबल सांगतं का देवानी पण जुन्या करारामध्ये मंदिरामध्ये केव्हा धूप जाळावं किंवा केव्हा त्या ठिकाणामध्ये त्या दिव्यामध्ये जाऊन तेल टाकावं त्याचा वेळ ठरवला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या मनाप्रमाणे याजक तिथे जाऊन तेल टाकत नव्हता. जो प्रभूने वेळ ठरवला त्याच वेळाप्रमाणे तो यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही चर्चला येतो कुणाच्या मनाप्रमाणे? ओके, बोलत नाही. प्लीज ब्रदर, प्लीज बोला. कुणाच्या मनाप्रमाणे? स्वतःच्या मनाप्रमाणे. नाही, माझं आता तयार झालं मी निघतो, तुझं तयार झालं मग तुझ्या हिशोबाने. अरे हा बाजार आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला महत्व पाहिजे, इम्पॉर्टन्स पाहिजे. ज्या प्रभूला तुम्ही इफेक्ट देता ना, प्रभू म्हणतो हे नको दाखवू मला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्या हातबीत असे होतात, रोमॅन्टिक पोझिशन मध्ये आपण येतो का प्रभू किती प्रेम आहे माझं, ते म्हणतो आज्ञा दिसत नाही माझी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ठरवलेल्या वेळाप्रमाणे तू तिथं वेळेच्या अगोदर पाहिजे माझी महिमा करण्यासाठी. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च नाताळी परवडले, वर्षातून एकदा येतात, पण तिथं चर्च 9:30 असेल तर 8:30 जाऊन वाजतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण परवडले? नाताळी. प्लीज बोला, कोण परवडले? नाताळी. येस, ते वर्षातून एकदा येतात पण टायमावर येतात. प्रभू म्हणाल कॅल्क्युलेशन जर चेक केलं, एकदा येतो पण परफेक्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा थ्रूआउट इयर येतो पण याचा मनाचा बाजार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसा बाजार आहे? मनाचाच. प्रभू ब्लेस नाही करणार चर्च, तू ॲव्हरेजेस. कसा आहे? एव्हरेज आहेस. तुला वाटतं का तू परमेश्वरामध्ये, पण तुला अजून प्रभू कळलेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे ज्या देवाचा गौरव करावा अशी संधी प्रत्येकाला येत नव्हती, ती संधी प्रभूने इझी करून दिली, पण त्याचं महत्व आमच्यामधून संपून गेलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्हाला वाटतं का परमेश्वर आम्हाला कुठे घेणार? स्वर्गामध्ये. तो म्हणतो इथं रेग्युलर नाही, तिथं कोण उठवायला येणार? तिथं कोणती टीचिंग वगैरे होणार नाही आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं सिलेक्शन होणार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं काय होणार आहे? सिलेक्शन होणार इथं आहे. सिलेक्ट झाला तर तिकडे घेतला जाईल. तिथं तुला वेगळा क्लास लावण्यात येणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून डिसाईड करा का बाबा एक दिवस जो माझा, मग त्या समयी मला रात्रीच तयारी करायची.
जिथं कुठं मला भक्तीला जायचं त्या समय मला पहाटेच उठायचं कारण मला देवाचा आदर आणि गौरव करायचा. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. तुमच्या आतमध्ये जास्त रिस्पेक्ट येतो, तुमच्या आतमध्ये तळमळ दिसती, मग प्रभूला कळतो का हा गरम आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. पण जर तू आपल्या मनाप्रमाणे करतो मग देवाला तुझ्यामध्ये आनंद मिळत नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतं? म्हणलं तो प्रार्थना करू नये तर टच नाही होणार बच्चे. Praise the Lord. हालेलुया. जो वेळ ठरलाय त्या वेळेनेच आलं पाहिजे, त्याच्या अगोदर या. कसं या? वेळेच्या अगोदर. हा, तुमचं मन स्थिर झालं पाहिजे चर्च आल्यानंतर, कारण घरात काही ना काही होतं, सैतान खेळ खेळून येतो. मग तुमचं मन स्थिर नसेल तर कसा तुम्ही देवाला गौरव देणार आहे? म्हणून वेळेच्या अगोदर या आणि तुमचं मन स्थिर करा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला वचन? तुम्ही आहात का वेळेवर? चेक करा. जर वेळेवर तुम्ही नाही तर तुम्ही ॲव्हरेज आहेत का? तुम्ही ॲव्हरेज आहेत, कसे आहात? ॲव्हरेज. घेईल का प्रभू तुम्हाला? नाही. का ओकून टाकल? काय करल? ओकून टाकेल. देवाची चर्च ओकावं म्हणून देव ताकीद घालतो का मनाप्रमाणे येऊ नकोस, मी ठरवलेल्या वेळाप्रमाणे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थर्ड पॉइंट लिहून घ्या चर्च. प्रार्थना. ज्यावेळेस मंदिरात येतो इथं काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. आमचे डोळेच बंद नाही होत. काय बंद नाही होत? डोळे. सगळे बोला, काय बंद नाही होत? डोळे. मग नाताळी परवडला, त्यालाही प्रार्थनेचं महत्व नाही, तुलाही प्रार्थनेचं महत्व नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाताळी का बंद करत नाही? कारण त्याला काय माहित नाही. अरे बोला, अरे बोला, अरे कधी बोलशील? एक उदाहरण सांगतो. तुम्हाला एका व्यक्तीबरोबर फेलोशिपला पाठवलं, जा रे बाबा नातेवाईकाला, बस कशा आहात? हा ठीक आहे. जेवायचं का? हा जेवायचं. आपण म्हणतो अरे जेवढं बोलतो तेवढंच बोलतो, स्वतःहून एक शब्द बोलायला तयार नाही. मग अशा व्यक्तीची फेलोशिप आवडती का? का? अरे हा बोलतच नाही. मीच सगळं विचार, हा काय बोलतच नाही. प्रभूने तुम्हाला का आणलं? का तुम्ही बोलावं देवाशी. तुम्हाला ते लोक आवडत नाही का जे बोलत नाही? तुम्ही म्हणता काय बाबा याच्यावर टाइमपास करायचा, हा बोलत पण याचं बोलणं विकत घ्यावं लागतं. मग परमेश्वर म्हणतो येतो माझ्या मंदिरात आणि शांत बसला. मला असे लोक नकोत, मला बोलणारे लोक आवडतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुटुंबात तुमचा स्वभाव शांत असेल तिथं प्रशंसा मिळेल, कारण खूप शांत व्यक्ती बर का. पण चर्च मध्ये अंतर शांत राहू नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठं? चर्च मध्ये. घरी तो स्वभाव चांगला आहे. कुठं? घरी. चार लोकात कमी बोलतो, प्रेज गॉड. पण इथं तसं नकोय, इथे देवाशी बोल. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा दुरावा का मिटवला? का पडदा फाडला? तू देवाशी बोलावं, पण तू गप्पे नाही. देव अंतःकरण जाणतो. तुझा बर्थडे, तुला विश करावं बघ, हॅपी बर्थडे. का बरं तुला विश करावं? तुला माहित नाही का त्याच्या हृदयात प्रेम आहे? कधी कधी वाटतं बाबा प्रेम व्यक्तही करून तर दाखवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बर्थडे असेल तर काय वाटतं सगळ्यांनी मला काय करावं? विश करावं. अरे तुझ्या आई वडिलांनी तुला का विश करावं? त्यांच्या मनात प्रेम नाही का? ते दरवेळेस प्रेम दाखवावं लागतं का? येस, दाखवावं लागतं. काय करावं लागतं? दाखवावं लागतं. विश नाही केलं तर तू कसं काय विसरला मला विश करायचं? मग त्याच्या मनात तुझ्या प्रती काय विश आहे का? आम्हाला वाटतं का त्यांनी प्रेम काय करावं? दाखवावं. तसंच देवाला वाटतं का? असं म्हणून जमणार नाही. देव अंतःकरण जाणतो. तुझं प्रेम व्यक्त करून दाखव. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस येताना चर्च मध्ये बोला, तुम्ही 5 मिनिटाच्यावर बोलत नाही. म्हणून तुम्ही घरी प्रेयर नाही करत. कुठं नाही करत? घरी. घरी जर प्रेयरची सवय असेल ना, इथं 10-20 मिनिटं तुम्ही बोलणार देवाशी. पण तुम्हाला सवय नाही घरी बोलायची देवासंग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जस्ट बोलतो, कधी कधी वाटतं सिस्टरला वाटतं का तिच्याशी बोलतो. काय हो काय? नाही काय नाही, माझं चाललंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकदा असं होतं का मी बोलता बोलता एवढा जोरात बोलतो का मला लक्षात येत नाही का मी डायरेक्ट आवाज जोराने बोलू लागतो, तो आवाज कोणाच्या कानात पडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला सवय पाहिजे कुणाशी बोलायची? देवाशी बोलण्याची. वचन जास्त फिरतं ना, असं वाटतं कधी बोलू परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय चर्च? जर आम्ही बोलत नाही तर मग चर्च आम्ही गरम आहेत का ॲव्हरेज आहेत? प्लीज बोला. ॲव्हरेज. ॲव्हरेज आहेत आम्ही. आम्हाला बोलता येत नाही अजून देवाशी. देव म्हणतो असा व्यक्ती नको, तिथं बोलायचं काम आहे. तिथं कोणतं काम आहे? बोलण्याचं. ती सहभागिता पाहिजे, ती फेलोशिप पाहिजे. आणि जर ती तुझ्यामध्ये नाहीये तर तुला माझ्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोक सहमत आहेत? हन्ना मंदिरात गेली ना चर्च, रडू लागली आणि बोलत होती, पण याजकाला वाटलं काय करून आली? दारू पिऊन आली. दारू पिऊन आली. म्हणजे ती इतकी बेभान झाली की तिला कळलं पण नाही की ती कशा पद्धतीत बोलती, पण चर्च ती बोलली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा खूप चर्चमध्ये गर्दी बाबा, एकमेकांची प्रार्थना समजणार नाही. मग त्यास मी तुम्हाला म्हणतो बाबा हळू प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यात आवेश पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर आम्हाला वाटतं का देवाने आम्हाला उकू नये तर चर्च ॲव्हरेज जीवन सोडावं लागल आणि देवाशी बोलावं लागल चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का केलं एवढं सर्व येशूनी? तुम्ही बोलावं. अरे अंगणातून नको बोलू बाबा, ये माझ्या जवळ आणि बोल माझ्याशी. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आब्बा बाप्पा हाक मारावा हा अनुग्रह पूर्ण दिला, पण देव अंतकरण जाणतो ना, मी बोलायलाच तयार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्चच्या वेळेस जीभ कापली चालेल का? नाही चालणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतं? अंजन विकत घे. काय विकत घे? अंजन विकत घे. हे तुझ्या कामाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचा पॉइंट लिहून घ्या चर्च. स्तुती आराधना काय गरजेची चर्च? स्तुती आराधना. शमरोनाचा बद्दल किती लोकांनी वाचलंय? त्या स्त्रीबद्दल का प्रभूंनी स्पष्ट भाषेत सांगितलं का आता अशी वेळ येत आहे की जे आत्म्यातून आणि खरेपणातून देवाची भक्ती करेल अशा लोकांना कोण शोधतोय? परमेश्वर शोधत आहे. मग आमच्यातून देवाला काय गेला पाहिजे? ती महिमा गेली पाहिजे. पण दरवेळेस त्या क्वायरला तोच पाडा पाडावा लागतो. दावीदने असं केलं, त्यांनी तसं केलं. का तुला दरवेळेस आठवण करून द्यावी लागती? तुला परमेश्वर माहित नाही का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी दरवेळेस एखादी नवीन आयडिया घेऊन यावी का? आज चर्चला कसं हलवता येईल? का चर्चला हलवावं लागतं? का चर्च स्वतःहून हलत नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही, नाचायचा कॉन्फिडन्स आहे, पण एखादा असा स्वप्नील सारखा पाहिजे, धडाकेबाज जो स्वतः स्टार्ट करेल, मग मला कॉन्फिडन्स येणार, मग मी नाचणार. असं काय धक्का स्टार्ट काय करावा लागतो अजून? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाचायचंय, पण कोणतरी पहिले स्टेप घेतली पाहिजे, मग मी स्टार्ट करतो. असे लोक कुठून आणायचे दरवेळेस चर्च? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी तू बी ते ऍटमॉस्फिअर तयार कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कोण परवडले चर्च? नाताळी. सगळे बोला, कोण परवडले? नाताळी. ते जास्त काही टेन्शन घेत नाही. आले आपलं बाबा तेवढं पुरतं तेवढं, आम्ही जास्त देखावा करत नाही, आम्ही जास्त प्रभूला प्रॉमिस देताही नाही घेताही नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक देव असा म्हणून आमच्या जीवनामध्ये एक देव आहे. पण आम्ही जे गाणे गातो कसमे वादे, मी याला काय म्हणतो? कसमेवादी. हे कसमे वादे असतात देवाला. देव असं करेल, देवा तसं करेल. मग कुठे ते प्रेम? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च तुम्ही हल्ले पाहिजे. नेहमी क्वायरनीस का जोर लावावं? तुम्ही पण स्वतःहून ती महिमा केली पाहिजे. मग नाहीतर तुम्ही ॲव्हरेज आहेत. कसे आहात? ॲव्हरेज. जर तू स्वतःहून करू शकत नाही, तिथं कोण तुला लीड करणार? त्या ठिकाणामध्ये तुला तुझा गौरव कोणाला द्यायचा आहे? देवाला द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना समजतंय? हे द्यावं लागल चर्च. आवेशीर राहावं लागल. नाही मला नाही जमत, मला कसं नाही होत. लग्नामध्ये कुठं नाचतो आपण? वरातीमध्ये. हा, रोडवर नाचतो. कुठं नाचतो? एक से एक स्टेप असतात, कुणी बघत, काहीच चिंता नाही मला. बेभान असतो. कसा असतो? बेभान. त्या सगळ्या वराडाचं लक्ष वेधणारा डान्स असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग इथं जो प्रभूला द्यायचंय त्याच्यामध्ये आम्ही मंद आहेत, त्याच्यामध्ये आम्ही थंड आहेत. मग कुठे तू? तुझ्यापेक्षा नाताळी परवडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांनी वचन खाल्लंही नाही आणि म्हणून देवाला त्यांच्याकडून अपेक्षा पण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही काय खाल्लं चर्च? वचन खाल्लं. सगळे बोला, काय खाल्लं? वचन. आणि जर वचन खाल्लं तर मग फळ आलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर फळ नाही त्या फळामुळे लय गडबड होणार आहे चर्च. कशामुळं? फळामुळं. मी पुन्हा सांगतो, खूप सुंदर विषय प्रभूने दिला. आबराम आणि सारेचा. सारेला काय नव्हतं? पोटचं फळ. फळ नव्हतं ना, फळांनी गडबड केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्या ठिकाणामध्ये हगार आली आणि इश्माईल आला चर्च. कशामुळे झालं सगळं? फळामुळं. कशामुळं? फळामुळं. या फळ नसणार ना, प्रभू टाकून देणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो ठेवणार आहे, पण ज्यावेळेस तो आला मग फायनल कॉलिंग होणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मी एक गडबडमध्ये होतो. प्रभू आब्राहामाने साराला सोडलं नाही. तो म्हणला ती त्याची पत्नी होती. तुम्ही अजून माझी पत्नी नाहीत, माझी फियन्सी आहात. म्हणजे एंगेजमेंट झाली. काय झाली? फक्त एंगेजमेंट झाली. हा, म्हणून अजून तुमच्याबरोबर मी असे काही कसमेवादे दिलेले नाहीयेत. जर तू आज्ञेत नसशील ना, तुला काय करणार? मी नाकारणार तुला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सारे बरोबर आब्रामाचं काय होतं? लग्न झालेलं होतं, म्हणून त्यांनी तिला सोडलं नाही. आमचं आणि प्रभूचं लग्न व्हायचं बाकी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ती पात्रता जर नसेल तर प्रभू तुम्हाला काय करणार? नाकारणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? देवाची इच्छा आहे की त्यांनी नाकारावं, पण त्यासाठी जे देवाने मॅन्युअल ठरवलाय त्या मॅन्युअल प्रमाणे आम्हाला चालावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय वचन? आराधना करावी लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दरवेळेस भावांना सिस्टरना का जोर लावा लागायचं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःहून करा. त्यांच्याकडे तुमच्याकडे पाहून त्यांना जल्लोष आला पाहिजे. कारण प्रेज गॉड, आज मला जास्त स्ट्रगल करावं लागत नाही, आज तिकडून रिस्पॉन्सिव्ह लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव खुश होणार. कोण खुश होणार? देव खुश होणार. आणि देव म्हणणार, मला मिळाले ते लोक जे मला आत्म्यातून आणि खरेपणातून आराधना देणारे लोक आहेत. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, करणार का? नाही तर राहणार. जर नाही केलं तर काय करावं लागणार? राहावं लागणार. हे तुम्ही ठरवायचं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या चर्च. मंदिरातले काम खूप गरजेचा विषय. मंदिराचं काम
जुन्या करारामध्ये असं स्पेसिफिक मंदिर बांधलेलं नव्हतं आणि तिथं प्रभूंनी असा एक वर्ग नेमला होता जो मंदिराचा तंबू फळ्या ह्या प्रत्येक गोष्ट काय करायचा, वाहून न्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या कामाचे प्रभू त्यांना काय द्यायचा, ब्लेसिंग द्यायचा. कारण ते वाहनं पण देवाची सेवा करण्यासारखं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या मंदिराचं एखादं काम करणं म्हणजे कोणाची सेवा करण्यासारखं आहे. देवाचं काम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही कधी कधी आमच्या समोर बघतो गोष्टी पण तरी आम्ही त्याला काय लावत नाही, हात लावत नाही. तुम्ही अनेकदा मी पाहतो त्या ग्राउंडवर लोक मिटिंगला जातात, कुठल्या का तसाच घरी निघतो. अरे चेअर तरी उचलून टाक आपली एक जागेवर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती चेअर कोणत्या पारख्या माणसाला नव्हती, तूच बसला होता पाऊण तास तिच्यावर, जाताना ती टाकून तरी जा त्याच्यावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी पाहतो का मंदिरात कुणी सेवा करायला मागत नाही. अहो जर चेअर तयार असेल तर तिथली ब्लेसिंग तुम्हाला येणार नाही, पण ज्या ठिकाणी सेटअप तयार करावा लागतो तिथं अजून ब्लेसिंग भेटतात त्या कामाची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, मंदिरात एखादं काम केल्याने त्याचे आशीर्वाद देव तुम्हाला देणार चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मंदिराचं काम हे तुम्ही केलं पाहिजे यासाठी का त्याचे ब्लेसिंग्स देवाने तुम्हाला रिलीज करावे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला. घरामध्ये जर कुणी असं असेल ना, बघतो इथं निघून जातो, काय करतो आपलं त्याचं काय येतो मनात, आम्हाला तो हा काम कुच्चर आहे. हा कसा आहे, काम कुचर आहे. हा काम कुच्चर आहे. उदाहरण मुलींचं देतो, मुलींना जास्त आई बोलते, इथं मी करते, तुझ्या घरी गेल्यानंतर मग बघ सगळं तुला करावं लागणार. आई 90% हे उदाहरण घेते, इथं मी करते. इथं तू ऐकून नाही ऐकल्यासारखं करते. ठीक आहे बाबा चालेल, पण लक्षात ठेव माझी आठवण तुला येईल. कारण तिथं तुला कोणी मदत करणार नसेल, तिथं सगळं काम तुला करावं लागणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आईची इच्छा असते की त्या लेकरांनी करावं, कारण तूच पारंगत होशील आणि येणाऱ्या दिवसात तुला तिथं त्रास होणार नाही, तिथं त्याचं मन तू जिंकून घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्या ट्रेनिंग पिरियड मध्ये मुली काय करतात शक्यतो पळतात. तसंच आम्ही देवाची जे मंदिराची सेवा आहे त्याच्यापासून काय करतो, चर्च पळतो. पळू नको, त्याचे ब्लेसिंग्स आहेत, त्याचे देव तुला अनुग्रह देणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे काही तुझ्या समोर दिसतं ते तुझ्या बापाचा म्हणून कर. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अपेक्षाही बाळगू नको, कोणासाठी कर, देवासाठी. आणि त्याचे परमेश्वर आशीर्वाद तुला देणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो नाताळी येणार, त्यालाही महत्व नाही मंदिराचं आणि तुलाही महत्व नाही मंदिराचं, मग तू एव्हरेजेस. कसा आहे, ॲव्हरेज आहे. त्याच्यात आणि तुझ्यात काहीच फरक नाही, पण तुला म्हणायला तू फक्त म्हणतो का नाही मी विश्वासणार आहे, मी बिलिव्हर्स आहेत, पण कामं कुठे बिलिव्हर्स. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज काय झालंय, आज ख्रिश्चन आणि बिलिव्हर दोन कॅटेगरी लोकांनी आपल्या मनातल्या मनात बनवून टाकल्या. तुम्ही ख्रिस्ती, आम्ही बिलिव्हर, आम्ही आवेशी. फळ दाखव. काय दाखव, फळ दाखव. प्लीज बोला, काय दाखव, फळ दाखव. प्रभूला फळ पाहिजे, आणि जर फळ असेल चर्च तर परमेश्वर तुम्हाला घेणार चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च, कळतंय प्रत्येकाला वचन. कारण देवाची इच्छा आहे का जर तुम्ही देवाने जो मॅन्युअल ठरवलाय त्या मॅन्युअल प्रमाणे तुम्ही चालले तर तो परमेश्वर तुम्हाला ब्लेस करणार चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची इच्छा ना त्या इस्त्रीने कपडे प्रेस करावेत, तुमची इच्छा तुमच्या वॉशिंग मशीन तुमचे कपडे धुवावेत, तुमची इच्छा ना एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रॉपर काम करावी, त्या मॅन्युअल प्रमाणे ती वापरा, म्हणजे ती रिझल्ट देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही त्याच्या मॅन्युअल प्रमाणे चालत नाही, तुम्ही तुमच्या मॅन्युअल प्रमाणे चालता आणि म्हणता नाही वस्तू लाभदायक झाली पाहिजे, ने होणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डॉक्टर कडे बी गेले ना पुन्हा एकदा, अहो खोकला बरा नाही झाला, नाही तुम्ही तेलकट घालला असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने एक मॅन्युअल ठरवलाय. काय ठरवलंय, मॅन्युअल ठरवलं. का नाही तेलकट खायचं नाही, आणि जर तुम्ही ते खाणार तो सहमत देणारच नाही की माझ्या मेडिसिनचे काम होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय. आणि आता नवीन स्टाईल ते म्हणतात औषधाच्या बाटल्या घेऊन या. काय घेऊन या, औषधाच्या बाटल्या. का तुम्ही प्रॉपर औषध दिलं का नाही दिलं आम्हाला चेक करायचं, कारण त्यांचा भरोसा आहे या औषधाच्या गोष्टी ते काम केलं पाहिजे, पण तुम्ही ते पथ्य पाळलं नाही, तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्या नाही, म्हणून त्या औषधाचा गुण तुमच्यामध्ये दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय चर्च. हे वचन कळावं तुम्हाला का देवानी एक मॅन्युअल सेट केलाय चर्च, त्या मॅन्युअल प्रमाणे तुम्ही चाला, आणि जर तो मॅन्युअल तुम्ही इम्प्लिमेंट केला चर्च, ते ब्लेसिंग्स जीवनामध्ये दिसणार आणि देवाच्या राज्यामध्ये पण आम्हाला प्रवेश मिळणार येस. चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला. नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या, चर्च. अर्पण. बायबलमध्ये वाचले आपण अनेक ठिकाणी. कशाबद्दल बोललोय, अर्पणाबद्दल. अर्पणाबद्दल. आणि चर्च ज्यावेळेस संडेचं चर्च असेल किंवा प्रार्थना असते कोणत्याही ठिकाणी, तिथे काय घेतलं जातं, अर्पण. देवाची इच्छा की आपलं अर्पण आपण कोणाला दिलं पाहिजे, देवाला दिलं पाहिजे. आणि अर्पणाबद्दल देवाने अट टाकली नाही. तो म्हणतो कसं द्यायचं, स्वइच्छेने. प्लीज बोला, कसं द्यायचं. पण तू स्वइच्छेची गडबड होऊन जाते चर्च. आणि ती गडबड कशी आहे, मी उदाहरण सांगत. लहान लेकरू बी आहे ना घरामधलं, ॲव्हरेजली किती रुपयाचा खाऊ खातो, तुम्ही बोला. एक लहान लेकरू 8 दिवसाला किती रुपयाचा खाऊ खातो, 10 किती
प्लीज बोला किती. लेकरातूनच आवाज आला. किती? 10. आणि आठवड्याचं आपलं अर्पण किती चर्च? प्लीज बोला किती. मग तुझं लेकरासाठी दिवसाचे 10 आणि प्रभूला आठवड्याचे 10. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुला प्रभू कळलाय का? तुला प्रभू कुठं कळला अजून? अरे तू त्याचप्रमाणे तो वर्षातून एकदा येतो. त्यालाही देण्याबद्दल माहित नाही आणि तुलाही देण्याबद्दल माहित नाही. आणि तू तर म्हणतोस नाही मी आत्म्यात आहे. तू कोणता आत्म्यात आहे? तुझं अर्पण आठवड्याचं किती येतं? तू खरंच तेवढा गरीब आहेस का? जर तू तेवढा गरीब असेल तुझा 1 रुपया पण परमेश्वर ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला चर्च. कळतंय वचन? हे का मला टच झालं? हा मेसेज चालला होता. आमच्या शेजारी लेकरं सुट्टे पैसे घ्यायला येतात. काय घ्यायला येतात? सुट्ट्याला माहिती त्यांच्याकडे काय असती? चिल्लर. प्लीज बोला काय असती? चिल्लर. म्हणून ते चिल्लरसाठी आले आणि त्या ठिकाणामध्ये आमच्या मोठ्या भावाने ते दिले. तर फक्त 10च्याच नोटा दिल्या. ते म्हणले आज चिल्लर नको घ्या. ते म्हणले नाही चिल्लर नाही चाहिए. मग त्यांचा हप्ता काय झाला चर्च? पहिले 2 रुपये होता, मग 5 झाला, नंतर किती झाला? 10 झाला. मग त्यांचा पण हप्ता काय झाला चर्च? वाढला. पण आमचा हप्ता अजून काय होत नाही. आठवड्यात आपण किती टाकतो चर्च? 10. आणि ती पण अशी नोट का जी ऑक्सिजनवर आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या इथं अनेक नोटा झाडण्यात जातात त्या फाटक्या नोटा. का? कारण देवाला देताना पण आपण उत्तम देत नाही. आपण असं देतो का ते फाटकं आहे आणि घरीच 10ची नोट सेपरेट करून येतो. कुठं? सगळे बोला कुठं? कारण इथं 500ची काढायची 10ची टाकायची. अर्पण घ्यायला म्हणलं दाखवलं तर कॉन्फिडन्स 500चं दाखवलं. म्हणून अर्पण कुठं सेपरेट करून येतो आपण? कमाल रिस्पॉन्स द्या. कुठं? घरी. घरी 10 रुपये साईडला टाकून येतो. तुझं प्रेम कुठे आहे प्रभू बद्दल? तू लय गरीब आहेस ना. मी सांगतो नाही बी टाकलं ना देव तुला देणार. पण तू खरंच एवढा गरीब आहेस का का तुझ्या नजरेत देवाची लायकी 10 रुपयाची? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया शब्दाचा लय इश्यू झाला ना सध्या टीव्हीवर. नाही आमच्या देवाच्या स्तुतीचा शब्द आहे. तुम्ही विटाळला तो. आणि ज्या तुम्हाला देवाचा गौरव करायचा असतो तुम्ही कुठं करता चर्च? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? दुसऱ्यांनी हालेलुया शब्दाला हात लावला तर आम्हाला काय आला लगेच? राग आला. आम्हाला आमच्या प्रभूचा अपमान झाला. आमच्या प्रभूच्या स्तुतीचा शब्द आहे आणि तुला जे अर्पण देऊन देवाची स्तुती करायची मग तुझी स्तुती कुठं आहे? मग देवाला राग नाही येणार का चर्च? येणार. पण तो म्हणतो स्वकुशा क्लॉस टाकला ना त्याचा बेनिफिटच लोकांनी घेऊन टाकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तरी दशमांश बद्दल तसं नाही केलं. कशाबद्दल? दशांश तो बद्दल. म्हणला इथं नको स्वखुशीनी. इथं क्लॉस टाकतो आपला 10वा भाग. किती भाग? 10वा भाग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय चर्च? देवाच्या चांगुलपणाचा कधी कधी आम्ही गैरफायदा घेतो चर्च. हॉस्पिटलमध्ये जर म्हणलं ना टेस्ट आता तर कंपल्सरीच आहे. काय करायची? टेस्ट. तसा इलाज होतच नाही. तुम्हाला साधं खोकला बी असेल ना नाही चेस्ट इन्फेक्शनच असणार. एक्सरे 400 रुपयाचा टाकूनच यायचं त्या ठिकाणामध्ये. म्हणजे त्या ठिकाणामध्ये स्वखुशीने तिथं फोर्सफुली मी पटपट देऊन येतो. प्रभू धन्यवाद रिपोर्ट नील आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं स्वखुशीने कसं आहे? स्वखुशी. पण स्वखुशीने माणूस आज देवाला द्यायला तयार नाही. तुझ्या अर्पण आपण स्वर्गामध्ये पोस्ट करत नाही. त्या अर्पणाचा उपयोग इथंच केला जातो देवाच्या महिमेसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय चर्च? म्हणून आमचं अर्पण पण थोडंसं जास्त निघावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरातून जी नोट सेपरेट करता त्याच्या थोडीशी मोठी नोट करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला का सांगितलं? ते हे आमच्यामध्ये. कोणामध्ये? आमच्यामध्ये. ज्यास प्रभूने कळत ना त्या अशी वृत्ती असते आमची. पण ज्यास प्रभू कळतो ना मग आम्ही परवा करत नाही. कारण मला माहित असतं का जे माझ्याकडे ना ते माझं नाहीये त्या प्रभूकडून मला आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इवन मी सांगत दशमांशाबद्दल. नेक्स्ट पॉईंट लिहून घ्या. 110 आपला 10वा भाग कोणाला दिला पाहिजे? देवाला. लिहिलं बायबलमध्ये. मी रेफरन्स घेत नाहीये कारण तुम्ही इथं म्हणता तुम्ही आवेशी तुम्हाला गोष्ट माहिती आहेत म्हणून हे सगळे रेफरन्स तुम्हाला माहिती आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी रेफरन्स नाही घेतले. तुम्हाला ऑलरेडी काय माहिती आहेत? वचन माहित आहे. मला घ्यावं लागलं का रेफरन्स? असं कुठं लिहिलंय सगळं तुम्हाला माहिती आहे. कुठं काय काय लिहिलेलं आहे. आपला 10वा भाग कोणाला द्यायचा? देवाला. एक बहिणीने एक लोखंडे सिस्टर आपल्या मग त्यांनी साक्षी दिली होती का जसं आम्ही आमचा 110 द्यायला लागलो आमच्या घराच्या शेतोबुनी काय केले? मोकळे केले. कारण तुम्ही ज्यावेळेस देवाच्या मॅन्युअल प्रमाणे चालता मग देव पण वचनबद्ध चर्च आपलं वचन पूर्ण करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुमचा दशमांश द्यावा तुमचा देह मानणार नाही. तो मानणार अरे या माण्यात एवढी तंगी आहे ना तुला ऑलरेडी उसने घ्यावे लागणार. मन काय म्हणतं? ऑलरेडी काय घ्यावं लागणार? उसने घ्यावे लागणार. कमॉन रिस्पॉन्स द्या. तुम्ही द्या हे देत नाही येत आज. मन काय म्हणतं? उसने घ्यावे लागणार. कुठं 2 महिन्यांनी बघू प्रभूला हृदय माहितीये तुझं. आता किती दिवस हा डायलॉग चर्च? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आयुष्य गेलं ना कोणामध्ये?
प्रभूमध्ये. आता आयुष्य चाललंय अर्ध लोकांचं परमेश्वरामध्ये, तरी तोच डायलॉग, देवा तू अंतःकरण जाणणारा आणि स्थिती समजणारा परमेश्वर आहे. अरे बाबा, तू रखडत जीवन जगतोय, दारिद्र्यात तुझं आयुष्य चाललंय, तुझ्या घरात उन्नती दिसत नाही, तुझ्या घरामध्ये ब्लेसिंग दिसत नाही, कधी तू आपल्या वाचना माझ्या वाचनाप्रमाणे चालणार आहेस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय चर्च, देह तुम्हाला देऊ देणार नाही, ते म्हणणार नाही लाईट बिलच आहे आणि आतरी खर्च आहे, देवा पुढच्या महिन्यापासून, अरे पुढच्या महिन्या ओके जावं, हा महिन्यापासून तू ब्लेस व्हावं म्हणून आपला 10वा भाग तू देवाला दिला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी आम्ही आवेशी पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुण्यामध्ये आम्ही शनिवारी व्हिजिटला होतो, माझ्याबरोबर जॉय ब्रदर एक साक्षीसाठी, तिथं एक बहिणीने म्हणजे एक सिस्टर होत्या, त्यांच्या मुलीबद्दल ती साक्षी आहे, ती इंग्लिश क्लासेस घेत असते आणि त्या ठिकाणामध्ये डिसेंबरमध्ये असं झालं, डिसेंबरमध्ये शॉपिंग जरा दाबून असती म्हणून तिने दशमांश काय केला, सेपरेट काही केलाच नाही आणि सगळा पैसा एन्जॉय केला भरपूर. पण तो तिला आता 27-28 तारखेला असं रिव्हील झालं का रे या महिन्यात माझा दशमांश गेलाच नाही, प्रभू मी असं कसं केलं? तिच्या मनात ती टोचणी लागू लागली का देवा मी असं कधी करत नाही, पण ह्यावेळेस माझ्याकडून कसं झालं, देवा आता मला माझ्याकडून चुकलंय, मला तुझं दशमांश मला तुला परत द्यायचा आहे. पैसे नाही, पैसे ऑलरेडी काय झालेत, खर्च झाले. तिने निश्चय केला. तिने काय केला चर्च, निश्चय केला. तिने 2 दिवस तिच्या मनात चाललं असेल, आदल्या दिवशी तिने निश्चय केला, दुसऱ्या दिवशी ती क्लासला गेली आणि तिने सांगितलं त्या ठिकाणामध्ये असं कार्य झालं की 3 महिन्या अगोदर एक स्टुडंट ॲडमिशनसाठी आली होती, ॲडमिशन तिने केलं, पैसे भरले, पण पुन्हा 2 दिवसांनी आली आणि पैसे काय केले तिने काढून घेऊन गेली. ती म्हणली का मॅडम मी सध्या क्लास कंटिन्यू नाही करत आहे, मला माझे पैसे परत द्या. पण जेव्हा तिने डिसाईड केलं त्या दिवशी ती मुलगी परत आली आणि पुन्हा सगळा ॲडव्हान्स तिने भरला आणि ती म्हणली मला माझा क्लास कंटिन्यू करायचा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हणलो प्रेज गॉड, असे साक्ष द्या, कारण अशा साक्ष लोकांना प्रोत्साहन येईल. पालक बोलतो तो म्हणल आपल्याच गरजेनुसार बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला आपला 10वा भाग देवाला देणं गरजेचं आहे चर्च, कारण त्याद्वारे चर्चचं कार्य पुढे चालतं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, आलेलं दानार्पण आपण देवाच्या नावाने ट्रान्सफर करत नाही. नाही, त्या दानार्पणाचा उपयोग इथंच केला जातो चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला जर सुवार्ता सांगायची, ट्रॅक्स वाटायचे, लाईट बिल आहे, भरपूर गोष्टी आहेत, पण ह्यासाठी आपला 10वा भाग आपण कोणाला दिला पाहिजे? देवाला दिला पाहिजे. येस, देवाला दिला पाहिजे. कसं देवाचं कार्य करणार? त्यासाठी आम्हाला ते पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे चर्च काही माझं मंदिर आहे, इथं माझ्या प्रभूचा गौरव होतो आणि त्यासाठी मी माझं उत्तम दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दरच वेळेस तुम्हाला म्हणावं का चला करा रे कॉन्ट्रीब्युशन, मग तुम्ही देणार, हे देवाचं आवडणारं प्रेम नाहीये चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुम्हाला जू टाकावं? तुम्ही स्वखुशीने दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्रभूला धन्यवादच स्वखुशीने वापरे दशमांशामध्ये. प्रेज द लॉर्ड. कारण माणसाचं मन होत नाही चर्च, पण प्लीज कोणाप्रमाणे चाला? देवाच्या इच्छेप्रमाणे. जे वचन सांगितलं प्रभूंनी त्याप्रमाणे करा. आणि आमच्या हसबंड आमच्या हातात पैसे देत नाही, बाजाराचे पैसे. कोणते पैसे? बाजारात. सगळे बोला, कोणते पैसे? त्या 200 रुपयामधून 20 रुपये बाजूला काढ, त्या 300 रुपयामधून 30 रुपये बाजूला काढ. देवाला माहिती, तुझ्या पतीला प्रभू नाही माहित, पण तुला तर प्रभू कळतो ना. मग तुझा दशमांश कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या चर्चचा पण ह्या वर्षी दशमांश झाला तो 17,000 रुपये झाला. किती झाला? 17,000. आपण दरवर्षी आपलं जे काही दशमांश असेल चर्चचा आपण दुसऱ्या मिनिस्ट्रीला देतो. आपल्यालाच गरज आहे. प्लीज बोला, कोणाला गरज आहे? आपल्यालाच गरज आहे. पण चर्च आपण आपल्याने पाहायचं, आपण देवाचं राज्य दुसऱ्यामध्ये पाहायचं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण ते करतो, परमेश्वर आम्हाला ब्लेस करतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आपण दशमांश कोणाला द्यायचा? चर्च मध्ये प्लीज बोला. देवाला द्यायचा. हा, कारण त्याचा उपयोग चर्चसाठी होणार, सेवे करण्यासाठी त्याची गरज आहे चर्च. नवीन लोकांना तुम्ही फोर्स करू शकत नाही, कारण तुम्ही नाताळी नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला प्रभू कळलाय, तुम्ही एवढं वचन खाल्लंय, मग तुमचा दशमांश तुम्ही ठरवलंच पाहिजे की मी तो प्रभूला देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही बरं, एक काम करू, सगळ्यांच्या नावं घ्या, सगळे देऊ, पण स्वतःहून नाहीच देणार. पहिले कोणाचं नाव लिहा? पहिले याचं नाव लिहा, पहिले ह्याला घ्या. अरे बाबा, त्याला प्रभू ब्लेस करेल, तू तर दे पहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला कळलं पाहिजे चर्च. जर मला वचन कळलं तर मी हॉट पाहिजे, मी गरम पाहिजे, मी मध्यम नकोय चर्च. मध्यम लोकांना परमेश्वर उकून टाकणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना समजतंय वचन? काय कडक चाललंय? कळते प्रत्येकाला? अनेक उदाहरणं आहेत. ती विधवा स्त्री काटक्या गोळा करत होती आणि मग सेवकांनी पहिलं मागितलं. सगळं तुम्हाला माहिती. असं रेफरन्सच नाही का तो वेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगावं. तुम्हाला सगळे अध्याय, सगळे रेफरन्स देण्याबद्दल सगळं तुम्हाला सांगितलंय, पण देण्याबाबतीत आम्ही कधी उभं राहणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला कळलं पाहिजे चर्च, आणि जसं आम्हाला कळलं आमचं जीवन वळणार चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्लीज देवाचं वचन मनावर घ्या चर्च. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या चर्च. सुवार्ता लिहिलं प्रत्येकाने. आम्हा प्रत्येकाने काय सांगितली पाहिजे? सुवार्ता सांगितली पाहिजे. शंभरुनी एकाच प्रेयर मध्ये. किती प्रेयर मध्ये? एका प्रेयर मध्ये. सगळे बोला किती प्रेयर मध्ये? एकाच प्रेयर मध्ये. ज्या संदेश मी खाल्ला नाही तिने एकाच प्रेयर मध्ये पळत सुटली. सर्व गाव तिने काय केलं? चर्च गोळा केलं. हातामध्ये पाण्याची ती घागर होती ती काय केली तिने? अरे वा, घरचे वाट बघत असतील पाणी पिण्यासाठी. घरचे म्हणत असतील अशा सेवेला गेली का पाणी पण आणायचं काय झाली? विसरून गेली. कारण चर्च हे करावं लागणार. देवाची सेवा करावी लागणार तर देहाचे कार्य थोडे बाजूलाच करावे लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या संदेश नाही खाल्ला मला ते आवडलं. एकच टच का पळतच सुटली चर्च. आम्ही किती दिवसापासून आहे? प्लीज बोला किती दिवसापासून आहे? अनेक वर्षापासून. टच देऊ देऊ मी पवित्र आत्मा पण म्हणतात किती टच देऊ याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळते चर्च आम्ही मध्यम आहोत. कसे आहोत? मध्यम आहोत. तो परवडला खूप. नाताळी. त्याच्यात पवित्र आत्मा इन्व्हेस्ट केलेला नाही. तुझ्यामध्ये गुंतवणूक केली पवित्र आत्म्याची. तुझ्यामध्ये गुंतवणूक केली वाचनाची. तुझ्यामध्ये गुंतवणूक केली अनेक उपास प्रार्थनेची. पण तू अजून फळ द्यायला तयार नाहीये. आणि फळ नसेल तर प्रभू तुला टाकून देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतं चर्च. प्लीज अब्राहमबद्दल वाचा. फळामुळे गडबड. कशामुळे गडबड? फळामुळं. फळ पाहिजे चर्च. फळ नसेल तर प्रभूच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आमचं काम आहे की आम्ही देवाचं वचन लोकांना दिलंच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लास्ट एक पॉइंट मी घेईल. हे शॉर्टकट मध्ये घेतोय. परिवर्तन. काय पाहिजे आमच्यामध्ये? परिवर्तन पाहिजे. परिवर्तन आहे तर काय फायदा नाही चर्च. परिवर्तन पाहिजेच. स्वभाव बदलत नाही, विचार बदलत नाही, कपटी भावना जात नाही, हेवा जात नाही, तर मग चर्च परमेश्वराला आम्ही फळ देतोय का? आणि जर हे नाहीये चर्च तर आम्हाला परमेश्वराच्या राज्यामध्ये घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाताळी ख्रिस्ती पण तसाच आणि आम्ही पण तसे. मग काय फरक तर पाहिजे ना चर्च. रेग्युलर चर्चला येणारा आणि वर्षातून एकदा येणारा. आमचं बोलणंही सेम, आमचं वागणंही सेम आणि आमचं भांडणही सेम. मग चर्च गडबड आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज ठरवा चर्च. कोणाच्या मॅन्युअलनी चालायचं? देवाच्या. प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही असेल प्लीज चेक करा. एक मॅन्युअल बुक येतं आणि त्या मॅन्युअल प्रमाणे जर ते वापरलं ती वस्तू तुम्हाला जास्त दिवस टिकती आणि तुमचा फायदा करते. जर तुमच्या परमेश्वर तुमच्या जास्त कार्य करावं कुणाच्या मॅन्युअल प्रमाणे चाला? देवाच्या. काय इच्छा आहे तुमची? दारिद्र्य राज्य करावं का? तुमचं घर मेडिकलचं दुकान आणि तुमचं शरीर आजारचं ठिकाण हे बनावे तुमची इच्छा आहे का? नाही. जर असं जागावं तर नका फॉलो करू. पण जर तुम्ही फॉलो करताल ना ज्या बायबलमध्ये ज्या माणसाबद्दल लिहिलंय, ब्लेसिंग्स बद्दल लिहिलंय, ते ब्लेसिंग्स आमच्या लाईफमध्ये दिसणार चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे प्रत्येक वचन खरं आहे चर्च, पण आपण मॅन्युअल फॉलो करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे प्रत्येकाकडे? आहे. प्लीज बोला आहे तुमच्याकडे बायबल? आहे. फॉलो करा चर्च. स्टार्टिंगला त्रास होतो पण देवाला प्रयत्न आवडतात आणि जर तुम्ही ते करणार लॉर्ड तुम्हाला ब्लेस करणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं आजचं वचन? मी पुढच्या वीकला मे बी हे कंटिन्यू करेल कारण अजून भरपूर काही आहे त्याच्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येणार ना पुढच्या आठवड्यात? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळते प्रत्येकाला? काय काय ऐकलं आज? थांबा घाई नका करू. काय काय ऐकलं? भक्तीचा दिवस. कोणता दिवस? भक्तीचा दिवस. दुसरा वेळ प्रार्थना, स्तुती आराधना. स्तुती आराधना काय होतं? मंदिरातलं काम, त्यानंतर अर्पण, त्यानंतर दशमांश, त्यानंतर सुवार्ता आणि त्यानंतर हे खूप गरजेचं आहे चर्च. देवानी मॅन्युअल ठरवलाय, वेगळा मॅन्युअल वापरू नका चर्च. प्रेज द लॉर्ड. याप्रमाणे करा आणि देव तुमच्यामध्ये आपले ब्लेसिंग्स पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोक निश्चय करतील? निश्चय करा. काय करा? निश्चय करा. हा, सत्याशी कसं लढायचं तो विषय पण मी घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून अर्पणामध्ये प्रमोशन, आराधनेमध्ये प्रमोशन, प्रार्थनेमध्ये प्रमोशन, आपल्या दशमांशामध्ये काय करायचं? आता प्रमोशन करायचं. तुम्ही कुणासाठी करणार? देवासाठी. हा, आणि देव तुम्हाला ब्लेस करणार चर्च. प्रेज द लॉर्ड. जे मी तुम्हाला प्रीच करत ते पूर्ण प्रयत्न करतो की मी त्याप्रमाणे करावं आणि देवाच्या कृपेने करत पण आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त तुम्हाला सांगा म्हणून आणलं नाही, आपला फायदा करावा म्हणून आणलं नाही. आणि वचन फक्त तुम्हालाच नाही, हे वचन टीव्हीतून अनेक लोक खाणार आहेत चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज हे फॉलो करा आणि देव तुम्हाला ब्लेस करा.